नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की सद्गुरू पादुका. सद्गुरू पादुकांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व असतं, सद्गुरू पादुका पूजन का केलं जातं आणि विशेष म्हणजे सद्गुरू पादुकांचं दर्शन घेण्याने आपल्याला काय प्राप्त होतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत. मग त्या सद्गुरू पादुका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असतील, सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या असतील किंवा आपले जे सद्गुरू असतात त्यांच्या चरण पादुका आपल्या घरी असणं, अभिषेक पूजन करणं किंवा त्यांचं दर्शनाला जाणं का महत्त्वाचं असतं. तर सद्गुरू पादुका या चैतन्य वलयांकित सद्गुरू चरण सान्निध्य तळी सद्गुरू साक्षात. त्या सद्गुरू पादुका चैतन्याने वलयांकित असतात, कारण त्या सद्गुरू पादुका सद्गुरूंनी धारण केलेल्या असतात आणि त्याच्या दर्शनाने आपल्याला सद्गुरू आपल्या सान्निध्यात आहे अशी अनुभूती प्राप्त होत असते. सद्गुरू हयातीत किंवा देहवस्थे असतील त्यानंतर सद्गुरूंचा सहवास कसा प्राप्त होणार, तर तो पादुकांच्या माध्यमातून होत असतो आणि त्या पादुकांभोवती चैतन्य विराजित असतं. ते सद्गुरूचं कृपा आशीर्वादानेच असतं. दत्त संप्रदायामध्ये पादुकांना विशेष महत्त्व आहे. त्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे की गाणगापूरला निर्गुण पादुका असतील, मनोहर पादुका असतील, पादुकांभोवती ते चैतन्य विराजित असतं सद्गुरूंचं. आणि अजून पादाक्रांत सर्व तीर्थस्थळ ते पुण्य पादुकाचे दर्शन. त्या पादुका सद्गुरूंनी देहावस्थेत असताना धारण करून भारतवर्षामधील अनेक तीर्थयात्रा केलेल्या असतात. त्या तीर्थयात्रांचं परिभ्रमणाचं पुण्य त्या पादुकांच्या अनुरूप असतं आणि ते पदस्पर्श केल्याने त्या पावन झालेल्या पादुकांभोवती आपण नतमस्तक होऊ तेव्हा ते अंशात्मक पुण्य आपल्यालाही प्राप्त होत असतं. म्हणून पादुकांचं दर्शन घेणं महत्त्वाचं असतं. कारण अवघे देशार्टन पादुकांचे आवरण करून, पादुकांचं आवरण करून त्यांनी ते भ्रमंती केलेली असते आणि सद्गुरूंचं तेथे असणं हे पादुकांचं स्वरूप मानलं जातं. मग शिष्याचा असा भाव निर्माण होतो की स्वयं माझे सद्गुरू पादुका स्वरूपी आणि जीवाची भ्रमंती दर्शनाने जाती. जेव्हा सद्गुरू हयातीत नसतात, देहवस्थेने दर्शन शक्य नसतं, तेव्हा माझे सद्गुरू हे माझ्या पादुका स्वरूपाने माझ्या सान्निध्यात आहे ही भावना, ही श्रद्धेने काय होतं तर जीवाची भ्रमंती दूर होते. साध्या दर्शनाने पादुकांचं दर्शन केलं की आपली भ्रमंती, जीवाचे कष्ट नाहीसे होतात. म्हणून सद्गुरू पादुकांचं दर्शन घेतलं जातं. किंवा पादुका जेव्हा आपल्या ग्रामामध्ये येतात तेव्हा त्यांचं घरी आणून अभिषेक पूजन केलं जातं. पादुकाच्या स्वरूपाने माझे सद्गुरू माझ्या घरी आले आहेत ही भावनाच उच्च प्रतीची असते. त्याने सद्गुरूंचं स्वरूपाचं साक्षात दर्शन पादुका स्वरूपाने होत असतं. हा भाव त्या शिष्याचा असतो की माझे सद्गुरू माझ्या घरामध्ये पादुका स्वरूपाने उपस्थित झालेत, हा भाव असतो. म्हणून पादुका आल्या की त्यांचं दर्शन करावं किंवा शक्य असेल तर घरी येऊन अभिषेक पूजन करावं. कारण सद्गुरू देहावस्थे नसतात तेव्हा त्या पादुका स्वरूपात असून आपलं रक्षण करत असतात, आपल्या पाठीशी त्या स्वरूपाने असतात. केवळ दर्शनाने जीवनाचा तत्वबोधही आपल्याला होऊ शकतो. आणि भारतवर्षामध्ये श्रीरामराज्य जेव्हा होतं ते रामराज्य पादुकांवर अधिष्ठात्र होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे भरताने पादुका सिंहासनावर स्थापित केल्या होत्या. रामाच्या कृपाशीर्वादानेच राज्य चाललं होतं. असं पादुकांचं महात्म्य आहे. आणि जेव्हा सद्गुरू हयातीत नसतात तेव्हा देहासवे सद्गुरू दर्शन न घडे आता. जेव्हा देहावस्थाने सद्गुरू आपल्या सान्निध्यात नसतात तेव्हा पादुकांप्रती भाव माझा, सद्गुरूंवरती जी निजनिष्ठा आपली होती असते ती पादुकांवर प्रतिष्ठित आपली होते. जेव्हा सद्गुरू आपल्या सगुण दर्शनात घडत नसतं, सद्गुरू देहावस्थाने नसतात परंतु पादुका स्वरूपाने ते आपल्या सान्निध्यात असतात कायमस्वरूपी. म्हणून त्या सद्गुरू पादुकांना इतकं महत्त्व असतं. मग ते आपल्या
सद्गुरूंच्या असेल किंवा संतांच्या असतील, त्या पादुकांचं दर्शन घेणं महत्त्वाचं असतं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असतील, संत एकनाथ महाराजांच्या पादुका असतील, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुका असतील, पादुकांना इतकं महत्त्व भारतवर्षामध्ये आहे. कारण पादुकांभोवती चैतन्य वलयांकित झालेलं असतं. त्या दर्शनाने आपलं पुण्य वाढत असतं, आपल्यावर कृपेचा आशीर्वाद त्या पादुका स्वरूपाने असतो. म्हणून पादुकांचं पूजन, दर्शन, अर्चन केलं जातं. त्याने काय होतं तर जीवाची भ्रमंती नाहीशी होते. म्हणून पादुकांना महत्त्व असतं. याविषयी आपण चिंतन केलं. हा व्हिडिओ आवडला असाल तर अध्यात्म उपदेश या भूषण महाजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.